नाही, मला वाटतं या विषयासंदर्भामध्ये शासन सकारात्मक आहे। 10% आरक्षण सरकारनं दिलेलं आहे आणि ते आरक्षण टिकवण्याची जबाबदारीसुद्धा सरकारनं त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे। आणि त्याच्यामुळे जो विषय झालेला आहे, किंबहुना ज्या विषयाच्या संदर्भात सरकार पॉझिटिव्ह आहे, आता त्या संदर्भात मला वाटतं सरकारवर विश्वास ठेवला पाहिजे आणि सरकारशी पाठपुरावा करत मराठा समाजाच्या हितासाठी, उत्कर्षासाठी जे जे काही मिळवता येईल ते मिळवण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे। आम्ही त्यासोबत तशा प्रकारच्या प्रयत्नांसोबत समाजासोबत निश्चितपणे राहू, हाही विश्वास या ठिकाणी देतो। मराठ्यांसह मुस्लिम धनगरांना आरक्षण ज्यावेळी मिळवून देणार ते कसं देत नाही ते बघतो असाही इशारा जरांगे पाटील यांनी। नाही, ते काय कोणालाही बघू शकतात, त्यांनी कोणाला बघायचं ते त्या ठिकाणी बघावं। मला वाटतं राज्यामध्ये शांतता त्या ठिकाणी राहावी, कारण राज्यामध्ये जर शांतता असेल तर राज्य खऱ्या अर्थानं विकसित होतं, गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होते। आणि राज्यामध्ये जर अशांतता असेल, अराजकता त्या ठिकाणी असेल तर मला वाटतं राज्याच्या विकासामध्ये त्या ठिकाणी अडथळे येऊ शकतात, खीळ त्या ठिकाणी येऊ शकते। आणि म्हणून मला वाटतं सर्वांनी, सर्व पक्षाचे नेते असतील, सामाजिक संघटना असतील, यांनी आता महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं विकसित होण्याच्या दृष्टीनं स्पष्ट चित्र दिसतंय। देवेंद्रजींसारखं नेतृत्व महाराष्ट्रात आल्यानं त्या ठिकाणी विकास गतीनं होईल यावर प्रचंड विश्वास आज सर्वसामान्यांचा आहे। आणि मग जर विकासाभिमुख अशा प्रकारचं देवेंद्रजींचं नेतृत्व असेल तर मला वाटतं त्यांना वेळ दिला पाहिजे, सगळ्यांनी साथ दिली पाहिजे। शेवटी वेगवेगळे राजकीय पक्ष असतील, संघटना असतील, आपला अंतिम उद्देश हा समाजाचा विकास झाला पाहिजे, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा विकसित महाराष्ट्र झाला पाहिजे। आणि मला वाटतं त्या दृष्टीनं सगळ्यांनी समंजसपणाची भूमिका घेऊन सरकारला सहकार्य केलं पाहिजे। सरकार जास्तीत जास्त लोकांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करेल यावर आमचा सर्वसामान्यांचा विश्वास आहे। भाऊ, भुजबळांनी जो काही भूमिका घेतली आहे त्यावरून सुद्धा अनेक शक्यता ज्या आहेत वर्तवल्या जातात। एक शक्यता असे की भाजपमध्ये थेट जाऊन मंत्रिपद देऊ शकतात, दुसरी अशी शक्यता बोलली जाते की भुजबळ समता परिषदेत पुढे करून जे एक भाजपच्या कोट्यातलं जे एक मंत्रिपद आहे ते दादांकडे जाऊ शकतं आणि दादा त्यांना मंत्रिपद देऊ शकतात। दुसरी एक अशी शक्यता आहे की बीड प्रकरण जे आहे ते समोर आणलं जाते, ते मोठं झालं तर धनंजय मुंडेंना पायउतार व्हावं लागेल, मग भुजबळांना मंत्रिपदावर येता येईल। त्या 2-3 शक्यता समोर येतात। मला वाटतं शक्यता, चर्चा, सूत्र यावर त्या ठिकाणी अंदाज व्यक्त करण्यापलीकडे आपल्याकडे काही नसतं। परंतु एक गोष्ट निश्चित स्पष्ट आहे, भुजबळ साहेब एक महाराष्ट्राचे प्रमुख ओबीसी समाजाचे नेते आहेत। अनेक वर्ष त्यांनी मंत्री म्हणून काम केलं, या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं आणि त्याच्यामुळे त्यांना 100% दुर्लक्षित करता येईल अशा प्रकारचं ते नक्कीच नेतृत्व नाही। आणि त्याच्यामुळं देवेंद्रजी हे एक संयमी नेतृत्व आहे। सर्वांशी समन्वय साधत महायुतीचं त्यांनी निवडणुका लढवल्या, सरकार आणल्या आणि त्याच्यामुळे त्यांच्या स्वभावातलं वैशिष्ट्य सर्वांना बरोबर घेण्याचं आहे। त्या दृष्टीनं त्यांनी भुजबळ साहेबांशी चर्चा केली आणि मला वाटतं अनेक पर्याय असू शकतात। शेवटी भुजबळ साहेबांना त्या ठिकाणी मग केंद्रात जायचं आहे का राज्यात जायचं आहे की वेगळ्या पद्धतीमध्ये ते महायुतीबरोबर काम करणार आहेत, या सगळ्या गोष्टी जर तर आहेत। परंतु भुजबळ साहेबांना डावललं जाणार नाही, बाजूला फेकलं जाणार नाही, त्यात काहीतरी समन्वयाचा सुवर्ण मध्य देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून आणि महायुतीचे नेते म्हणून काढतील अशा प्रकारचा सर्वदूर विश्वास आहे। भाऊ, मुख्यमंत्र्यांनी आज नागपूरमध्ये प्रेस जे आहे ते गप्पा मारल्या, पत्रकारांसोबत आणि प्रश्न उत्तर दिले, तेव्हा सहकटाक्षाचं राजकारणावरती त्यांनी भाष्य केलं, काय नाही? देवेंद्रजी या महाराष्ट्राचं एक सुसंस्कृत अशा प्रकारचं राजकारणातलं व्यक्तिमत्व आणि नेतृत्व आहे आणि म्हणून त्यांनी
प्रश्नाला उत्तर देत असताना की कोणी काही जरी काटश सूडभावनेचं राजकारण केलं असलं तरी मी त्या ठिकाणी सकारात्मक राजकारण करणार अशा प्रकारची भूमिका त्यांनी त्या प्रेस मीटमध्ये घेतली आणि त्याच्यामुळे सर्वांना बरोबर घेत महाराष्ट्राचा त्या ठिकाणी विकास झाला पाहिजे या विकसित महाराष्ट्राची भूमिका देवेंद्रजींची या ठिकाणी दिसते। आता पवार साहेबांवर मी टीका करणार नाही। काटशाचं राजकारण अनेक वर्ष मुख्यमंत्री म्हणून असताना महाराष्ट्राने त्या ठिकाणी त्यांच्याकडून पाहिलेलं आहे। मग कधी सत्तेसाठी, कधी कुणाचं नेतृत्व त्या ठिकाणी कमी करण्यासाठी, परंतु देवेंद्रजींचा पिंडच तो नाही आहे। कारण अनेकदा त्यांच्यावर व्यक्तिगत टीका झाली, कधी त्यांच्यावर शारीरिक टीका झाली, कधी त्यांच्या पत्नीवरून टीका झाली, कधी आंदोलन टोकाचं नेऊन त्यांना जातीच्या कटघऱ्यात उभं केलं गेलं, परंतु अत्यंत संयमानं या गोष्टी त्यांनी घेतल्या आणि त्या ठिकाणी पुन्हा ताकदीनं त्या ठिकाणी उभे राहिले। याचं कारणच ते आहे की 5 वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी पॉझिटिव्ह राजकारण केलं, विकासाकडे महाराष्ट्राला नेलं। 2.5 वर्ष पुन्हा सरकार आल्यानंतर 2-2.5 वर्षात त्या ठिकाणी महाराष्ट्राला सिंचन क्षेत्रात असेल, ऊर्जा क्षेत्रात असेल, अत्यंत दैदिप्यमान अशी कामगिरी केली आणि त्याच्यामुळे आता तर बहुमतातलं पूर्ण सरकार आहे आणि त्याच्यामुळे आता ते विकासाचंच राजकारण करतील। महाराष्ट्राला सकारात्मकतेनं पुढे नेऊन राजकारणात सुद्धा एक पॉझिटिव्ह अप्रोचनी काम करता येतं, विकासाचं राजकारण करता येतं, हा आदर्श आणि पायंडा निश्चितपणे ते पाडून देतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।